जीवनातले संस्कार हेच माणसाचं खरं भांडवल असतं। वडिलांच्या या शिकवणीवर चालत शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर गजानन नारे यांना आज दुःखाचा मोठा धक्का बसला। त्यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक साहेबरावजी नारे यांचं बुधवारी पहाटे निधन झालं। अकोट तालुक्यातील विटाळी सावरगाव येथील रहिवासी असलेले साहेबरावजी आयुष्यभर साधेपणाने जगले आणि ज्ञानदानातून असंख्य विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवलं। निवृत्तीनंतरही ते सामाजिक कामात आघाडीवर राहिले। त्यांच्या आयुष्याचा शेवटचा संदेशही तितकाच प्रेरणादायी ठरला। त्यांनी हयातीतच आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती। मरणानंतर शरीर वैद्यकीय संशोधनासाठी दान करायचं, हीच त्यांची अंतिम इच्छा त्यांचा सुपुत्र डॉक्टर गजानन नारे यांनी पूर्णत्वास नेली। बुधवारी दुपारी अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साहेबरावजींचं पार्थिव संशोधनासाठी सुपूर्द करण्यात आलं। या निर्णयामुळे दुःखद प्रसंगातही नारे कुटुंबाने समाजाला आशेचा आणि प्रेरणेचा संदेश दिला आहे। माणूस जगला तर शिक्षण देण्यासाठी आणि गेला तरीही समाजासाठी उपयोगी ठरावा, हीच खरी कर्तृत्वाची ओळख, असं उदाहरण साहेबरावजींनी आपल्या आयुष्यात घालून दिलं। अकोल्यातील मान्यवरांनी अंतिम दर्शन घेतले असता सर्वत्र एकच भावना होती, त्यागात